महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी असताना आता आणखीन एक नवीन पद निर्माण करण्यास प्रशासकीय सभेनं मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासनात एकूण 3 अतिरिक्त आयुक्त कार्यरत राहणार आहेत। महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि शहर विकासाच्या वेगानं वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करून प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर आधीच 2 अतिरिक्त आयुक्त पदांना मंजुरी देण्यात आली आहे। यापैकी एका पदावर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि दुसऱ्या पदावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे कार्यरत आहेत। संदीप माळवी यांची अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नतीने निवड करण्यात आली आहे, तर रोडे हे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आले आहेत। अतिरिक्त आयुक्त पदावर हे 2 अधिकारी कार्यरत असले तरी ठाणे महापालिकेच्या वाढत्या कामकाजाचा आणि लोकसंख्येच्या विस्ताराचा विचार करता प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गातील एक नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या संबंधीच्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली आहे। ठाणे महापालिकेचं वाढतं कामकाज, महापालिका क्षेत्रातील वाढणारी लोकसंख्या, नवीन प्रकल्प आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सुविधा पुरवण्याबाबतचे दायित्व याचा विचार करून तसंच महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी आणि नियंत्रण यासाठी अतिरिक्त आयुक्त या संवर्गाचं एक पद नव्यानं निर्माण होणं आवश्यक आहे। त्यासाठीही या पदाची निर्मिती करण्यात येत असल्याचं पालिकेनं प्रशासनानं प्रस्तावात म्हटलं आहे। ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर अतिरिक्त आयुक्त या संवर्गासाठी एक पद नव्यानं निर्माण करण्यासाठी महापालिकेचा ठराव आवश्यक आहे। त्यामुळे या प्रस्तावास प्रशासकीय सभेनं नुकतीच मान्यता दिली आहे। या निर्णयामुळे ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होऊन शहर विकासाच्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्धार। स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेनं निर्धार केलाय। स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी, यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेनं आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आलं होतं। सर्व विभागाच्या समन्वयानं स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदारी यांच्याविषयी सादरीकरण केलं। महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। त्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केंद्र सरकारनं स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारनं माझी वसुंधरा अभियान या स्पर्धांचं नियोजन केलंय। आपण आपले काम गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे। दैनंदिन स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दिवसातून 4 वेळा नियमित सफाई, शौचालयांची आवश्यक ती दुरुस्ती, सुस्थितीतील रस्ते, पदपथ, दुभाजक, उद्यानं या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो, याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम व्हावं असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी। फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरी करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही। त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो। मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 125 डेसिबल पेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे। फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली। प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पुढाकार घेतलाय। बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळांची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली। यावेळी मंडळानं उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, उपप्रादेशिक अधिकारी संजू रेदासानी, ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली होती. प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, बालरोग तज्ज्ञ आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर उमा अली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर परमानंद, डॉक्टर शानबाग तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणं, बांधकाम संरचना, सुविधा आणि मनुष्यबळ या बहुआयामी घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पाया सुविधा, वैद्यकीय साधन सामग्री आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्रामुळे ठाणे, पालघर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधील बाल रुग्णांनाच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात सीमेपासून ते तळकोकण आणि गोव्याच्या देशीपर्यंतच्या बाल रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. सध्या राज्यात केवळ मुंबईतील वाडिया रुग्णालयातच बाल डायलिसिस सेवा उपलब्ध असल्यानं पालकांना लांबचा प्रवास, प्रतीक्षा आणि खर्च या तिहेरी अडचणींना सामोरं जावं लागतं. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालय हे कोकण ठाणे विभागातील बाल डायलिसिस सुविधा असलेलं पहिलं जिल्हा रुग्णालय ठरणार असून यामुळे बाल आरोग्य सेवांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठाण्यापासून होईल. मिळालेला प्रतिसाद आणि कामाच्या गतीस पाहून आनंद व्यक्त करताना निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं आरोग्य धोरण सर्वसमावेशक असूनही विकासाच्या दिशेनं सुरू झालेली ही वाटचाल आहे, कारण निरोगी भारत सशक्त भारत असल्याचं त्यांनी सांगितलं. सिंगनगरमध्ये रहिवाशांवर दबाव तंत्र, ॲफिडेव्हिटवर सह्या करण्याचा डाव, जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात रहिवाशांची धाव. एकीकडे एसआरई योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरू असताना खोपट येथील सिंगनगरमध्ये क्लस्टरची माहिती न देता रहिवाशांवर दबावतंत्र अवलंबलं जात असल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आज सिंगनगरमधील रहिवाशांनी सह्याचं निवेदन देत आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातलं. क्लस्टरबाबत कोणतीही माहिती न देता काही मंडळी रहिवाशांकडून ॲफिडेव्हिटवर सह्या घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केळकर यांच्याकडे केली आहे. कोणतीही माहिती न देता जबरदस्ती केली जात असल्यानं रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याबाबत केळकर यांनी रहिवाशांना धीर देत कोणताही त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे स्पष्ट केले.
लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असंही केळकर यांनी सांगितलं. यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत. SRA योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरूच असून आता क्लस्टर योजना राबवताना अधिकाऱ्यांऐवजी विकासकाची माणसंच रहिवाशांपर्यंत पोहोचून दबावतंत्र वापरू लागल्याचं केळकर यांनी सांगितलं. अशा प्रकरणात रहिवाशांची फसगत होऊ नये म्हणून आपण नेहमी जागरूक असून सिंगनगरमधील रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असं केळकर यांनी सांगितलं. दरम्यान धर्मवीर नगरमधील इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यानं कधीही दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याबाबत केळकर यांनी BSVP विभागाचे कलाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच दुरुस्तीचं काम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.